नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिरची आणि टमाट्याची चटणी कशी बनवायची सांगणार आहे. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि मी बघा टमाटे टाकत आहे. टमाटे टाकून घ्यायचे. तेल आपलं गरम झालेलं आहे. बघा मी कसे टाकत आहे टमाटे दूर कारण तेल गरम झालेलं आहे आणि टमाट्याला थोडं पाणी असते म्हणून ते उडत आहे तेल. त्यासाठी टाकत आहे. बघा मी तेल आणि मी लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत, मिरच्या घेतल्या हिरव्या आणि कोथिंबीर घेतलेले आहे. बघा मी लसूण टाकलेला आहे आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि वरून कोथिंबीर टाकली. बघा मी आणि वरून आपल्याला मीठ टाकायचं आहे. बघा आता मीठ टाकले. बघा मीठ टाकलेलं आहे मी आणि मीठ टाकून हलवायचं आहे आपल्याला. बघा असं हलवायचं आहे. बघा हलवायचं आहे अजून थोडा वेळ एकत्र करायचं आहे. एवढं छान टेस्टी लागते ना ही चटणी, खूप छान लागते. झटपट 5 मिनिटामध्ये तयार होणारी ही चटणी आहे आणि ही आपल्याला केव्हा पण आपल्या घरी असू शकते. टमाटे आणि मिरची, लसूण कधी पण आपण बनवू शकता. बघा असं हे झालेलं आहे मिश्रण. बघा वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता किंवा खलबत्ता असल्यास त्याच्यामध्ये पण कुटू शकता. मी वरून शेंगदाण्याची कूट टाकत आहे, त्यामुळे छान टेस्ट लागते. बघा मी कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आणि थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट टाकून. हे बघा झालेली आहे आपली चटणी तयार, एकदम तयार आहे. आणि भाकर घ्यायची, भाकरीसोबत एवढी खूप छान टेस्टी लागते. मी पण भाकर घेतलेली आहे. बघा खूप छान लागते, खूप टेस्ट लागते खायला. बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे. चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि कमेंट